हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सनसेट व्हिडिओ. तर आमचा खूप दिवसापासून प्लॅन होता की सनसेट बघायला जायचं. मी बदलापूरमध्ये राहते आणि तिथे चिखलोली डॅम आहे. तर तिथे सनसेट खूप छान होतो असं म्हणतात. आणि ही गाडी स्टार्ट करून आम्ही आता निघालो आहे सनसेट बघायला. तर तिथे सनसेट छान होतो असं म्हणतात. तर म्हणून मी माझ्या नवऱ्याला जरा मस्का पॉलिश केली आणि ठरवलं की सनसेट बघायलाच जाऊया. तर फायनली आम्ही तिथे पोचलो आणि मला माहिती नव्हतं इतकं चालायचं आहे तिथे. तर तिथे खूप जास्त चालायचं होतं. पुढे तुम्हाला दिसेलच, हे सगळं दिसतंय एवढं वरचं सगळं तुम्हाला चालायचं आहे, वरती चढायचं आहे. आणि असं वाटतं सोपं आहे, पण ते सोपं नाही आहे. सनसेट बघायला एवढी मेहनत करायला लागेल मला वाटलं नव्हतं. हे एवढं सगळं चालायचंय आणि मग आपल्याला पाहिजे एकदम छोटासा दिसतोय, पण माझ्या कॅमेऱ्यात कॅप्चर होत नाहीये. तर हे दिसतंय दगडं, जेवढं लांबून प्लेन सपाट दिसतं तेवढं ते नाही आहे. जाम खडखड रोड आहे आणि हा रोड दिसतोय तुम्हाला. मी चालते ते खूप स्ट्रगल आहे. तुम्ही पण या, मस्त वाटतं. स्ट्रगल करावा लागतो तरच इतकी सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांना दिसतात. तर दिसलं तुम्हाला सनसेट. तर ह्या सनसेटसाठी मी एवढा स्ट्रगल केला आहे. इथे आम्ही खूप छान छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले. नाव सी द इव्हिनिंग व्ह्यू. व्हेरी नाईस नो. खूप सुंदर असं सिनेरी आहे तिकडे. खूप छान वाटत होतं. खूप संध्याकाळच्या टायमाला शांत वाटत होतं आणि तिथे खूप सारे लोक येऊन बसतात. खूप छान वाटतं तिकडे. छान डोंगरं आहेत. संध्याकाळच्या टायमाला खूप छान फील होतं तिथे. आणि हा सनसेट परत एकदा तुम्ही बघू शकता. खूप छान दिसतोय त्या सनसेटमध्ये. आणि हे व्ह्यू आम्ही खूप सारे व्हिडिओज काढले, खूप सारे. काही छान व्ह्यू आहेत ते तुम्हाला तिथे दिसतील. किती सुंदर आहे पहा तर. कसं वाटलं मग सनसेट? मग तुम्ही कधी येताय सनसेट बघायला? तर बाय गाईज, आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.